तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राम आणि आज जात आहे आम्ही दखनवाडी येथे. तर आम्ही चाललोय आमच्या मित्राला घ्यायला, प्रिय मित्र आमचा स्वप्नीलला घ्यायला चाललो. तर आता आम्ही त्याच्या घराजवळ आलेलो आहोत. कधी बाहेर येते काय आगी करू नको. दर्शन घे पहिली. तुम्ही पहा भावांनो, आम्ही एका गाडीवर किती जण जात आहेत. सुपकेला येथे जात आहोत आम्ही आमच्या जानकडे गाडी घ्यायला. तर भावांनो, आम्ही धकलेलो आता असल्याच्या समोर आलेलो. मलाही दर्शन करायचे असेल तर आमचा ब्लॉग शेवटपर्यंत पहा फक्त. आमचे मनीष भाऊ आणि बजाव रामू थोडी चर्चा करत आहेत. चर्चा झाल्यानंतर आम्हाला खूप दूर जायचं होतं, तर खूप स्पीडमध्ये गाडी घेतली. शेलूच्या थोडंच समोर आलो होतो तर आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं. बजाव रामू मनीष भाऊला 2 शब्द बोलायला लावतात, ते तुम्हीच ऐका. जराशे 2 शब्द बोला, फक्त 2 शब्द. ऑल इंडिया पॅन्थर. हे आमचा आहे जरासा किंग, थोडा गुस्सा आहे. फक्त थोडा 2 शब्द. स्माइल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. 3 शब्द. भाऊ 2च शब्द बोलले पण टाईट बोलले. तुम्हाला कसं वाटलं आम्हाला सांगा, कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये सांगा. असं नका सांगू, कमेंट मध्ये कमेंट सांगा. मध्ये सांगा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कोणाचे बोले ते आमच्या देवाची. हा तिथे चालू बंद व्हायला जरा पेट्रोल भरायला. तिथे चालू बंद व्हायली. तर गाईज, आमच्या मित्रांनी थोडी झोप आली. दखलो. त्यानंतर कारंजात पोहोचलो तर थोडी भूक लागली होती, तर थोडा नाश्ता करून घेतला आम्ही. कारंजाला इथं नाश्ता केला. आता आम्ही आता धकलो आता समोर. तर पाहू शकता आता तुम्ही. सोप्या मस्त रॅप म्हणत होता आणि नील्या आणि बजाव रामू खूप खास नाचत होते त्याच्यावर. पुढे आलो आणि तिथे थांबलो तर एक पूल दिसला आणि मग काय, आम्ही त्या पुलामध्ये उतरलो. आम्हाला भान नसते कुठे जायचं काय करायचं, बस तर फक्त एन्जॉय. आणि रामूचा रुमाल घेतला आणि मनीष आणि स्वप्नीलने मच्छा पकडायला सुरुवात केली. मच्छा पकडल्या पण आमच्या मनीष भाऊला थोडी कदर आली आणि त्या मच्छांना जीवदान दिलं. निघलो आणि लाखनवाडीला पोहोचलो. तर एवढं भारी वाटत होतं भावांनो, कारण की आम्ही 200 किलोमीटरवरून प्रवास करत आलेलो होतो. मध्ये गेलो, पूजाचे ताट घेतले होते. तर बघू शकता तुम्ही आमचे दर्शन कसे झाले. बघितलंच असेल तुम्ही आमचे दर्शन कसे झाले. तर भावांनो, लवकरात लवकर कमेंट करून सांगा दर्शन कसे झाले. बघू शकता गुणवंत बाबाची गादी आहे तिथे. खूप थकलो होतो तर अंग टाकलं होतं थोडं, पण खूप बरं वाटत होतं त्या मंदिरात. थोडा आराम केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आता आम्ही जात आहे पूजा करायला. तर मनीष एवढं मन लावून पूजा करत होतं, तर मी त्याला विचारलं की मनीष एवढं मन लावून कसं काय करत आहे. तर मनीष काय म्हणते, अरे झाला तर झाला कमबॅक बाबाच्या कृपेनं. दर्शन तर खूप मस्त झाले होते. मग तिथून निघालो. जे ताट घेतले होते आम्ही पूजेचे ते परत केले. आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.